किल्ले शिवनेरीवरून धडकलेली हिंदवी स्वराज्याची बुलंद तोफ, शौर्य गाथा शिवरायांची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हर हर. इसवी सन 711 मध्ये मुहम्मद पैगंबराचा मृत्यू झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर इस्लामचा भारताशी संबंध आला मुहम्मद बिन कासिम या सुलतानामुळे. हिंदुस्थानचे शिवपूर्व काळापूर्वीचे 7-8 वर्ष इस्लामी राजवटीचे स्वरूप पाहिले त्यावेळी भारत कोणत्या संकटाशी झुंज देत होता आणि शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर ह्या देशाचे काय झाले असते याची कल्पना न केलेलीच बरी. मोहम्मद गजनबीने भारतावर एकूण 17 स्वाऱ्या केल्या, प्रचंड लूट नेली. फक्त लूटच नाही, अमाप असा मानव संहार केला. अल्बेरुनी ह्या अरबी लेखकानं मुहम्मदाविषयी लिहून ठेवलंय की मोहम्मद गजनीने भारताचे संपूर्ण वैभव नष्ट केलं. तो अशी चाल चालला मातीच्या परमाणूप्रमाणे हिंदू लोक असे उधळले गेले पाहिजेत की हिंदू लोक फक्त इतिहास जमाच राहिले पाहिजेत. कारण मोहम्मदाच्या मते हिंदू हे काफिर होते आणि त्यांना नरकाच्या फट्टीत जाळणे आवश्यक होते. मोहम्मदाच्या स्वारीमुळे इस्लामविषयी हिंदूंच्या मनात भयंकर घृणा निर्माण झाली आणि ह्या देशातले काही विद्वान ह्या राक्षसाच्या भयाने बनारस काश्मीर इथे पळून गेले. ज्यावेळी सोरटी सोमनाथ मंदिरावर मोहम्मदाने हल्ला केला त्यावेळी हजारो ब्राह्मण त्याला विनवणी करीत होते, आम्ही तुला पाहिजे तेवढा पैसा देतो पण आमच्या मूर्तीला हात लावू नका. पण मोहम्मदाने ते ऐकलं नाही. तो म्हणाला मी बुत फरोश म्हणजे मी मूर्ती विकणारा होणार नाही तर मी बुत शिकण होईल म्हणजे मूर्ती फोडणारा होईल आणि ते मला अधिक आनंदाचे वाटेल. आणि त्यानंतर मोहम्मद गजनी नंतर मोहम्मद खोरी भारतावर चालून आला. त्यानं तर प्रतिज्ञाच केली होती की हा हिंदूंना, या देशातल्या हिंदूंना, या भारतातल्या हिंदूंना भयंकर नरक यातना देईल. आणि त्यानंच या भारतामध्ये इस्लामी राज्याचा, इस्लामी धर्माचा पाया रोवला. कुतुबुद्दीन ऐबक नावाचा गुलाम त्याने त्याच्या रखवालीस ठेवला आणि दिल्लीला सुलतानशाहीची स्थापना केली. आणि हिंदुस्थानात सुलतानशाहीची इस्लामी राजवट सुरू झाली. हा सुलतान या देशातील मूळ हिंदूंसाठी महाभयंकर असा कर्दनकाळ होता. त्यानं ठरवलं होतं कुठल्याही जबाबदार पदावर हिंदूंना ठेवायचं नाही. दिल्ली भोवती शांतता नांदावी म्हणून त्यानं 1 लाख लोकांची कत्तल केली. बंगालमध्ये ओळीने वधस्तंभ उभारून हजारो लोकांना सुळावर लटकवलं. अशा प्रकारचं क्रौर्य हिंदुस्थानाने याआधी कधीही पाहिलेलं नव्हतं. एका इतिहासकारानं वर्णन केलंय की दिल्लीच्या आसपास रक्ताच्या नद्या वाहत होत्या. सारा देश दुर्गतीने तुडुंब भरला होता. आणि विशेष म्हणजे एवढं सर्व करीत असताना, अत्याचार करीत असताना हा सुलतान कधीही कुणीही हसताना पाहिला नाही. आणि घोरीनंतर अल्लाउद्दीन खिलजी सुलतान झाला. जिया बरानी हा इतिहासकार लिहितो की एकदा खिलजीनं आपल्या काझीला विचारलं आपल्या धर्मग्रंथानुसार हिंदूंचे वर्तन कसे असावे. तेव्हा काझीनं उत्तर दिलं की हिंदूंनी फक्त कर भरण्याचे काम करावे. अधिकाऱ्याने चांदी मागितली तर त्याने सोने द्यावे. अधिकारी त्याच्या तोंडावर थुंकला तर त्याची थुंकी झेलण्यासाठी त्यांनी तोंड उघडे ठेवावे. पैगंबराची हीच आज्ञा आहे की दिसेल त्या हिंदूचा वध करा, त्यांना लुटा, मारा, त्यांना बंदी करा, कैदेत टाका. आणखी एक नियम केला, हिंदूंनी घोड्यावर बसू नये,
भारी किमतीचा पोशाख अंगावर घालू नये, कमरेला हत्यार बाळगू नये, जमिनीचा अर्धा हिस्सा सरकारात भरावा, गाई म्हशींचा सुद्धा कर भरावा. हिंदू अंमलदारांच्या बायकांनी मुसलमान सरदारांच्या घरी नोकरी केली पाहिजे. कदाचित एखाद्या काजीनं विचारलं, याला धर्माचा कुठे आधार आहे का? अर्थात त्या सुलतानाला असं विचारण्याचं कोणाचं धाडत होत नसायचं, पण कदाचित एखाद्याने विचारलंच तर सुलतान उत्तर द्यायचा, इथे धर्मग्रंथाचा काय संबंध? हा असे सुलतान ठणकावून सांगायचा. या सुलतानामुळं श्रीमंत बंड करून उठले, लोकांनी शेती उद्योग सोडून दिले, धान्य महागले, दुष्काळ पडला, लोक अन्नान्न करून मरू लागले. तुघलकाची अशी कर्मे इब्न तुता ह्या प्रवासाने लिहून ठेवलेली आहेत. एवढंच काय, ह्या क्रूर माणसानं, क्रूर सुलतानानं माणसं मारण्यासाठी हत्ती शिकवून ठेवले होते. ते माणसांना पायाखाली चिरडून ठार मारीत किंवा सोंडेला बांधलेल्या तलवारीने त्यांचे तुकडे करीत मनुष्याची शिकार करण्याचे त्याचे एक आघोरी तंत्र होते. एखाद्या गावाला सैन्य घेऊन वेढा टाकायचा, वेढा त्याला आवळीत न्यायचा आणि आग सापडतील त्या सर्वांची हिंस्र स्वापदाप्रमाणे शिकार करायची, लांडगे तोड करायची. अशाच पद्धतीने त्याने कनौज शहरातील निरापराधी माणसांची कत्तल केली. आपल्या रयतेशी लढणारा अनेक सुलतानापैकी हा एक सुलतान होता. मुहम्मदानंतर फिरोजशाह गादीवर आला, सुलतान झाला. त्याच्या काळात मूर्तीपूजेस बंदी होती. दिल्लीतला एक ब्राह्मण आपल्या घरी मूर्तीची पूजा करीत होता. ती मूर्ती नवसाला पावते अशी सगळीकडे प्रसिद्धी झाली आणि त्याच्या घरी जत्रा जमू लागली. या यात्रेमध्ये मुस्लिम लोकही येऊ लागले आणि हे सुलतानाला कळल्यानंतर त्यांनी त्या ब्राह्मणाला धरून आणण्याचा आदेश दिला. ब्राह्मणाला कैद करून दरबारात आणले गेले आणि मग आपल्या सलेमांना म्हणजे विद्वानाला विचारले, याला काय शिक्षा द्यावी? आपल्या धर्मानुसार या ब्राह्मणास काय शिक्षा द्यावी? सर्व विद्वानांनी एकाच विचारानं उत्तर दिलं, मुस्लिम कायद्यानुसार या ब्राह्मणानं मुस्लिम धर्म स्वीकारावा आणि त्याला नकार दिला तर त्याला जिवंत जाळावे. ब्राह्मणही कट्टर हिंदू होता, त्यानं मुसलमान होण्यास नकार दिला आणि मग नकार देताच सुलतानाने त्याला जिवंत जाळण्याचा आदेश दिला. दरबारासमोर चिता रचण्याचा हुकूम दिला गेला. चिता रचण्यात आली, ब्राह्मणास उघडे केले आणि हात पाय बांधून त्या चितेवर ठेवण्यात आले. ब्राह्मण विव्हळत होता, ओरडत होता, पण कुणालाही दया आली नाही. चितेच्या बाजूला हातात भले भले पलिते घेऊन उभे असलेल्या सेवकांनी एकाच वेळेस चितेला अग्नी दिला. ब्राह्मण त्या अग्नीने होरपळू लागला, ओरडू लागला आणि बघता बघता तो जिवंत ब्राह्मण जळून खाक झाला. सामान्य जनता मात्र हादरून गेली. उलट सुलतान आपल्या सरदारासह आनंद उत्सव साजरा करीत होता. फिरोज शहाच्या मृत्यूनंतर तैमूरलंग सुलतान झाला. इसवी सन 1398 मध्ये त्याने भारतावर स्वारी केली. तैमूर हा तुर्क जातीचा होता. आधी तो मुसलमान नव्हता, नंतर त्याने धर्मांतर केले. भारतातही मुसलमानांचे अधिराज्य होते हे माहीत असूनही त्याने भारतावर स्वारी केलीच, कारण त्याला लुटारू होऊन जगण्यापेक्षा इस्लामचा सेवक म्हणून जगायचे होते. सिंधू नदी ओलांडताच त्याने अमानुष कत्तीला सुरुवात केली आणि लाखो भारतीय कैद करून त्यांना गुलाम केले आणि दिल्लीत आला. दिल्लीत आल्यानंतर त्याला संशय आला की दिल्लीत आणलेले हे कैदी त्याने जर उठाव केला तर काय. त्यासाठी त्यानं 15 वर्षावरील सगळ्या गुलामांची कत्तल केली. तो गर्वाने सांगत असे, मी फक्त एवढ्याच कामासाठी इथं आलोय, ते म्हणजे काफरांना परलोक आणि त्यांची संपत्ती लुटून आपण इहलोक भोगायचा. तैमूरच्या स्वारीमुळे हिंदुस्थान अतिशय कंगाल झाला होता. देशाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती पूर्व पदावर यायला 200 वर्ष लागली. तैमूर नंतर
सय्यद आणि लोधी घराण्यातील बाबर नामक दिल्लीचा सुलतान झाला. मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून त्याचे स्थान खूप महत्त्वाचे होते. त्याला मद्यपानाची खूप आवड होती. काफिरांची मुंडकी कापून त्यांचे डोंगराएवढे मनोरे रचणे आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करणे त्याला खूप आवडत असे. त्याचा एक मित्र भरपूर मद्यपान केल्यामुळं खडकावर घसरून पडला आणि मेला. त्यावेळी बाबर 8 दिवस सारखा रडत होता. पण आपल्या तंबू समोर निशस्त्र कैद्यांची हत्या केली होती ते पाहून त्याला थोडा सुद्धा दयेचा पाझर फुटला नाही. एकदा तर त्याचा 3 वेळा तंबू हलवावा लागला होता, कारण इतक्या कैद्यांची कत्तल झाली होती. त्यांचे रक्त त्याच्या तंबू पुढे तळ्यासारखे साचले होते. अर्ध मेल्या कैद्यांचे ढिगारेच्या ढिगारे त्याच्या तंबू समोर विव्हळत पडले होते. बाबर मात्र त्यावर खुश होता. असे युद्ध पुकारताना त्याने त्याचबरोबर जिहादचा सुद्धा पुकारा केला. हजारो हिंदू स्त्रिया आणि मुलांची विक्री केली. सुंदर तरुणी उपभोगार्थ सरदारांना वाटून दिल्या. अयोध्येच्या राम मंदिराची मस्जिद केली. आमाप कत्तली करून काजीपद मिळवणे त्याला भूषणास्पद वाटत होते. मरताना मात्र आपल्या पुत्रास उपदेश करताना तो म्हणतो, गो हत्या करू नकोस, तलवारीच्या धाकापेक्षा प्रेमाने इस्लामचा विस्तार कर. आणि पुढे बाबरानंतर अकबर सुलतान झाला. अकबर हा आदर्श राजा होता अशी सर्वांची समजूत होती. पण त्याने 1593च्या सुमारास अनेक काफिरांना बाटून इस्लामची दीक्षा दिली. अकबराने चित्तोडवर स्वारी केली. तो विजयी झाला. पण राजपुतांनी त्याला कडवा प्रतिकार केला म्हणून तो चिडला. निरपराध जनतेसाठी त्याने कत्ले आमचा आदेश दिला. 30,000 निरपराध जनता कापली गेली. ज्या राजपुतांची कत्तल केली त्यांची जानवी गोळ्या करण्याचा त्याने आदेश दिला आणि त्याचे वजन 4 शेराच्या मापानं 74.5 मन भरले. म्हणून राजस्थानात 74.5 हा अंक अशुभ मानला जातो. म्हणून सलीम उर्फ जहांगीर सुलतान झाला. इतिहासकारांनी हा सुलतान विलासी म्हणून कौतुक केले. केवळ दारू पिण्यास आणि सर्व प्राण्यांचे मांस खाण्यास त्याचा ओढा ख्रिश्चन धर्माकडे होता. पण त्याला त्या धर्माची तत्वे कधीच पटली नाहीत. त्याचा राज्यकारभार मद्यधुंदीतच चालायचा. सर टॉमस रो लिहितो, मी त्याच्या दरबारात असताना 100 अपराधी त्याच्या दरबारात हजर केले. जहांगीराने काहीही चौकशी न करता त्यांच्या मोरक्याला शिकारी कुत्र्याकडून फाडण्याची आज्ञा दिली. 12 कुत्र्यांनी त्या मोरक्याला फाडून खाल्ले. बाकी 13 जणांचे हातपाय बांधून त्यांची मुंडकी छाटली. उघडी नागळी प्रेते टाकून मारेकरी निघून गेले. अकबराने सुरू केलेल्या प्रथा त्याने बंद केल्या. मंदिरांची तोडफोड पुन्हा सुरू केली. एकट्या बनारस शहरातील 72 मंदिरे त्याने तोडली, मूर्त्या जाळल्या आणि मंदिराच्या जागेवर मस्जिदी उभ्या केल्या. थोडक्यात काय, मुहम्मद पैगंबराने आयुष्याच्या उत्तरार्धात आत्मसंरक्षणार्थ केलेले आदेश त्यांच्या अनुयायांनी आपल्या सोयीनुसार त्यांचे पालन केले. पैगंबरांनी सांगितलेली शाश्वत तत्वे की जी कुराणामध्ये सांगितली गेली त्याचे थोडेही आचरण इस्लामी आचरणात दिसत नाही. अरबी हे सच्चे मुसलमान नव्हते, त्यांनी धर्मांतर केलेले होते. म्हणून त्यांच्या रानटी आणि क्रूर वागणुकीने इस्लाम कुराणची धर्मतत्वे विसरला आणि हिंदुस्थानला शेकडो वर्ष इस्लामच्या अमानुष छळाला बळी पडावं लागलं. आजच्या आपल्या ह्या भागाला आज इथेच पूर्णविराम. इति श्री शिवरायांची शौर्यगाथा. गो ब्राह्मण देवधर्म रक्षण करता, जाणता राजा सर्व गुण संपन्न सर्वथा, वाली रयतेचा. हर 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 हर.
छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी.